नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण आहोत इंदोरी मावळ या ठिकाणी. तळेगाव दाभाडेचा हा परिसर. इथे राहणाऱ्या सौ आश्लेषा विवेक रसाळ या वहिनींना भेटणार आहोत आणि आजच्या भागात काय घडतं ते बघणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. चला. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. काय मस्त वातावरणात राहत आहोत. नमस्कार. घ्या उखाणा. इंद्रायणीच्या काठी वसले इंदोरी गाव. आदेश भाऊजी तुमचा मान राखून घेते विवेकरावांचे नाव. वा, बरं केलं, बरं केलं. नमस्कार. नमस्कार. या ओळख करून सगळ्यांची आता. हे मिस्टर. नमस्कार. नमस्कार. हा मुलगा. हा, हा मुलगा. सासरे. नमस्कार. वडील. नमस्कार. भाऊ. नमस्कार. आई. नमस्कार. आजी आहे. नमस्कार. हा भाचा. हा. बहीण आहे. नमस्कार. तो भाऊ. वहिनी आहे. नमस्कार. वहिनी आणि ननंदबाई नमस्कार. आणि मामी. बरोबर. आणि हे सगळे माझ्या योगाच्या मैत्रिणी. नमस्कार. नमस्कार. हा योग जुळून आला. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण तसं पिंपरी चिंचवडमध्ये खराळवाडी इथे गेलं. बरं बरं. मग तिथे मी आजी आजोबांकडे राहिलो होतो पूर्वी, म्हणजे शाळेसाठी. आणि इथे कोण राहायचं मग? इथे आई वडील व्यवसायानिमित्त आई वडील इथे स्थायिक कसला झाले. व्यवसाय? आमचा वीट भट्टीचा व्यवसाय आणि बिल्डिंग मटेरियल सप्लायचा. तर तुमचं बालपण कुठलं? नारायणगाव जुन्नर तालुका. कोण कोण असतं तिकडे? आई वडील, चुलता चुलती, भाऊ आणि सगळे भाऊजाई. एकत्र? हो. मग एकदम मज्जा. हो. म्हणजे लहानपणी जास्त मजा की आता जास्त मजा? नाही, दोन्ही वेळेस. लहानपणी पण आणि आत्ता पण. तुमच्या बाबतीत कसं? नाही, माझं सगळं बालपण तिकडे आजी आजोबांकडेच गेलं, त्यामुळे एकदम मजेत गेलं. मजेत? हो हो. म्हणजे आता नाही मजेत? नाही नाही, आता पण आहे ना. आता पण आहे. प्रश्न काय विचारलं कुठलं बाबा? तुम्ही सांगितलं नाही लहानपण जरा मजेतच गेलं. आज तुमच्याशी मी संवाद साधायला आलेलो आहे. इतकं निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्ही राहता, हो की नाही? हो. कसं वाटतं इथे? हो, एकदम छान वाटतं. कशी असते सकाळ? सकाळ धावपळीचीच असते नेहमीसारखी. का हो? मुलं शाळेत आहेत, बरोबर. मग बस येते, त्यामुळे धावपळीतच असते सकाळ. नाही, बस किती वाजता येते? 7 वाजता. सकाळ किती वाजता तुमचा दिवस सुरू होतो? 5 वाजता. तुमचा हो? 6 वाजता. हा भेदभाव का? मुलांचे डबे वगैरे ते उरकण्यासाठी लवकर उठावं लागतं. मग ती फक्त या माऊलीचीच जबाबदारी आहे? नाही, आता मी पण घेईल ना. म्हणजे कधीपासून? आजपासून. अरे वा. चला, मी आल्यामुळे उद्या दोघांची सकाळ एकदम होणार आहे. पण मला तुम्हाला विचारायचं सगळ्या गृहिणींना, असं जर सगळ्यांनी ठरवलं तर बरं होईल का? बरोबर ना? हे बघा, दिवसाची सुरुवात मी म्हटलं, एकाने भाजी केली दुसऱ्याने चपाती, हे मी विचारलेलं नाही, कारण उद्या मलाही घरी जायचं आहे. मला सांगा, कसं गेलं? एकदम धमाल बालपण? हो, खूप मस्त. मस्त आठवतात ते दिवस? हो, वाटत. शाळेत वगैरे काय कसं काय होतं? शाळेत एकदम छान होते. मी कधी मस्ती वगैरे केली? भरपूर. शाळेतून तक्रार यायची घरी? नाही, तक्रार नाही कधी कधी येऊ दिली नाही? नाही. काय मस्त, छान. म्हणजे तक्रारीची सिच्युएशन व्हायची, पण तुम्ही घरपर्यंत? तशी तुमच्या कधी वेळेस बाबतीत नाही काय? आली. नाही, माझं एकदम साधं सरळ बालपण, म्हणजे तक्रार वगैरे कोणाची काही नाही. सिन्सिअर एकदम. तुम्ही? हो. म्हणजे काय? शाळेत असताना अभ्यास आहे की अभ्यास. शाळेत असताना? हा, म्हणजे लहानपणी. नंतर कॉलेजमध्ये? नाही, पण व्यवस्थित आपलं नॉर्मलच, अगदी असं म्हणजे काही वेगळं काही नाही. कॉलेज कुठलं? कॉलेज SP कॉलेज पुण्याला. तुमचं? आणि नंतर इंद्रायणी कॉलेजला होतो, तळेगाव दाभाडे. तळेगाव दाभाडे. तुमचं? मी नारायणगावलाच होते. सगळं नारायणगाव? नाही, 12वी पर्यंत नारायणगावला केलं. नंतर मग पुण्याला मराठवाड्याला होते, इंटिरियरचं केलं. आणि नंतर? आणि त्यानंतर लग्नानंतर BA कम्प्लीट केलं, MA केलं, BEd केलं. लग्नानंतर? अरे वा, म्हणजे विटेचे थर एक एक. लग्नानंतर केलं सगळं. लग्नानंतर? हो. मग त्यांनी तेवढं प्रोत्साहन दिलं तुम्हाला? आमच्या आईंचं जास्त प्रोत्साहन होतं. आईंचं? हां. आता इतकं सगळं झाल्यानंतर मग शिकवत असालच तुम्ही? शिकवते, 1 वर्ष जॉब पण केला, पण नंतर आईंची जरा तब्येत बरी नव्हती, त्यामुळे मग घरीच थांबले. मग आता घरच्यांना शिकवा? नाही, घरच्यांना पण आपलं. पण ह्या कधी क्लास घेतात का हो तुमचा? नाही नाही. नाही घेत. उशिरा आल्यावर? नाही, म्हणजे तसं विचारतात, अगदी उशीर जास्त झालं तरच.
हो का? हो. जास्त म्हणजे किती? जास्त म्हणजे तुम्ही 10 वाजता वगैरे आलो तरच, नाही 10 वाजता जास्त? हो. म्हणजे आमच्या इकडे कसं म्हणजे 7 वाजले की एकदम अंधार पडतो ना. बरोबर. आम्ही गावाच्या बाहेर एकदम म्हणजे उशीर झाल्यासारखं वाटतं. अच्छा अच्छा. मग 10 वगैरे वाजलं की विचार. पण यांचा आवाज चढतो का? नाही कधीच कधीच. किती वर्ष झाली लग्न? आता 13 वर्ष होतील 18 डिसेंबर. कधीच नाही. आणि तुमचा? त्यांना विचार. त्यांचा पण नसतो, कधीतरी, पण असं नाहीच. नाही, अगदी कधीतरी. ते तर पाहिजेच. लग्न कसं जमलं? लग्न अरेंज मॅरेज आहे आणि बघायला आले होते. तुम्ही? काय जत्रा होती तिकडे? नाही. नारायणगावलाच कसे काय गेले? तसं माझं मूळ गाव नारायणगावच आहे. आता व्यवसायामुळे आम्ही इथे स्थायिक झालोय. तुम्ही कधी एकमेकांना बघितलं? पाहायला आले होते तेव्हाच. हे बरं. मग त्याच दिवशी एकमेकांशी बोलला? हो हो. काय म्हणजे मला सांगा, इतकी सगळी घरात बसलेली मंडळी असतात, अशा वेळेला कसं बोलायला देतात? ते कुठे देतात? नाही, बोललो नाहीच आम्ही. अच्छा, बोलले नाही, फक्त बघायचं. हो. हो. मग तुम्ही बघितलं त्यांना त्या दिवशी? तुम्ही पण त्यांना त्याच दिवशी बघितलं, पण एकमेकांशी बोलला नाहीत? नाही. बोलणं म्हणजे जनरल प्रश्न, नाव काय, जन्मतारीख काय, असं तुम्ही? शिक्षण. हा, म्हणजे जनरल सर्व आता जे विचार. नाही नाही, हे तुम्ही काय काय? मी नाव विचारलं आणि शिक्षण काय झालंय हे विचारलं. हा, विचार. माहिती होतं, वाचून गेला होता तरी पण विचार. फॉर्मॅलिटी. काय बोलायचं? बरं, मग फायनली एकमेकांशी बोलला कधी? होकार कधी कळला? होकार लगेच दुसऱ्या दिवशी कळाला. आणि भेटलो बस्त्याच्या दिवशीच भेटलो पहिल्यांदा. बस्त्याच्या दिवशी? त्याच्या आधी नाही? तुम्ही कधी नारायणगावला गेले नाही? नाही. सहजच आलो होतो इकडे, एक ट्रक विकांचा द्यायचा होता वगैरे असं काय? फोनवर बोलणं व्हायचं. फोनवर? पहिला फोन तुम्ही केला? हो. तुम्हाला नंबर कसा मिळाला? होता ना, कॉन्टॅक्ट नंबर होता. मग तुम्ही फोन केला? लँडलाईन, तेव्हा मोबाईल नव्हतं ना एवढे. फोन केला त्यांना डायरेक्ट? तुम्हीच उचलला? हा, पहिल्यांदा नाही, पहिल्यांदा मी नव्हता उचलला. का हो? माहित नव्हतं ना त्यावेळेस. तुम्ही किती वेळा केले साधारण ते फोन? तरी म्हणजे 2-3 दिवसात एकदा व्हायचं. तुम्ही लग्न ठरल्यानंतर पहिला फोन बद्दल विचारतोय हा तुम्हाला. हा. कसा काय केला फोन तुम्ही? कसं डेअरिंग आलं तुम्हाला एवढं? वाढदिवसाला हा, बरोबर. लग्न ठरलं सांगता? ते आठवत नव्हतं ना, म्हणून. आठवत नव्हतं काय? ह्या त्यांना सांगतात, सांगा वाढदिवसाला केला होता. अरे काय, माझ्या समोरच चाललंय. हा, मग कसं वाटलं आवाज तुम्हाला तेव्हा त्यांचा? छान वाटला. रसाळ वाटला? मग पहिल्यांदाच ऐकला होता ना, त्यामुळे जरा चांगलं वाटलं. आणि मग नंतर भेटला कधी दोघे? बस्त्याला? हा, बस्त्याला पहिल्यांदा भेटलो आणि त्यानंतर लग्न होईपर्यंत एकदा भेटलो. आणि घरच्यांना न सांगता? नाही, सांगून भेटलो एकदा. कुठे भेटले होते? सारसबागेत. दोघेच गेला होता? हो. तेव्हा नव्हता योगाच्या मैत्रिणी? योगाच्या मैत्रिणी आत्ता झाल्या. मग तेव्हा किती वेळ एकमेकांबरोबर होता तुम्ही? 4-5 तास. 4-5 तास? हो. पहिल्यांदाच भेटले आणि सारसबागेत काय झाडं मोजत होतं? नाही, झाडं नव्हतं मोजत, गप्पा मारत बसलो होतो. पण तेव्हा तुम्हाला एकमेकांचा स्वभाव कळला असेल, हो की नाही? छान. आणि मग लग्न कधी झालं? 18 डिसेंबर 2003ला. 3 म्हणजे किती वर्ष झाली? आता 13वं चालू. 13वं सुरू आहे. 13 पूर्ण होतील. या गप्पा अशाच सुरू असताना आता पहिला खेळ कुठला बघूया. 8 वस्तू आहेत, पैकी 4 वस्तू मिळू शकतात. घ्या, ठेवा. यापैकी कुठेतरी 1 रुपया दडलेला आहे. तुम्हाला 4 संधी आहेत. 4 संधीमध्ये जर 1 रुपया मिळाला तर त्या 4ही वस्तू आणि तेवढं बक्षीस तुम्हाला मिळणार. पण 1 रुपया मिळाला नाही तर बक्षीस गेलं. 8 वस्तूंपैकी 4 वस्तू मिळवण्याची संधी आहे. सगळे मदत करू शकतात. वेळ सुरू झालेली आहे. 50 रुपये. दुसरी संधी 5 रुपये. डिनर सेट. 2 संधी राहिलेल्या आहेत आता. 2 संधी. अभि 100 रुपये. आता एकच संधी शिल्लक आहे.
बदलायचं एक संधी देतो पाहिजे तर. बापरे. हे बघा, पण तेच असूही शकतं, मला माहिती नाही. मी एक संधी द्यायला तयार आहे. हेच जाहीर करू की एक संधी पाहिजे? नको. एक संधी पाहिजे तर देईन मी, पण तुम्ही ठरवायचं. नको. नक्की ठाम आहात? हो. 20 रुपये. 4ही संधी गेल्या, हे बक्षीसही गेलं. काही हरकत नाही, पुढच्या टप्प्यावर नक्की बक्षीस मिळेल. तुम्ही आरोप करायचेत. हा, म्हणजे आरोप म्हणजे कसं की एखादी खटकणारी गोष्ट, एखादी न आवडणारी गोष्ट, एखादी त्यांनी बदल करावी अशी गोष्ट, आणि ह्यांनी काही म्हटलं तरी ते बरोबर नाही असं तुम्ही म्हणायचंय. म्हणजे तुम्ही यांची बाजू घ्यायची, वकीलगिरी करायची आहे आता. नक्की नक्की. बघूया आता काय होणार. पहिला आरोप कोण करताय? मी ननंद त्यांची. माझं असंच म्हणणं आहे की त्यांनी स्वतःकडे जरा लक्ष द्यावं. सगळ्यांचं करत बसतात, स्वतःकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप आहे माझा. बोला, हे मान्य आहे तुम्हाला? नाही नाही, हे मान्य नाहीये. नाही, बरोबर आहे. नाही, देतात ते व्यवस्थित लक्ष येतात स्वतःकडे. हो ना? हो हो. ह्यांचं स्वतःपेक्षा समोरच्याकडे लक्ष जास्त आहे. सर ती मैत्री म्हणून खूप छान आहे, पण प्राणायाम करताना ती खूप जांभळे देते. हा आरोप मला मान्य नाहीये. ती अतिशय सिन्सिअरपणे योगा करते, आणि योगाचा क्लास आता बंद जरी झाला तरी घरी पण करते ती. एक तुम्हाला सांगू, त्या करत नाहीत म्हणून त्यांचं लक्ष कोण कोण जांभया देतं ह्याच्याकडे. माझा असा आरोप आहे की योगा क्लास सोडल्यापासून ती आम्हाला फोन पण करत नाही. आम्ही आपणहून फोन करतो आणि मग म्हणते हो खूप आठवण येते मला पण, असं करते. हा आरोप एकदम चुकीचा आहे. सगळ्या नाही अजिबात नाही करत सगळ्या फोन ती. मैत्रिणींकडे जेव्हा हळदी कुंकवाचा किंवा घरगुती काही कार्यक्रम असेल ती आवर्जून जाते आणि सगळ्यांचे फोन अटेंड करते. आम्ही नाही मान्य करत. नाही, करते फोन करते करत नाही आम्हाला. करते करते. तुम्हाला फोन नाही करत? नाही करत अजिबात. आम्हीच करतो प्रत्येक वेळेस. बरं झालं नाही करत. अरे हो, करेक्ट आहे, खरंच आहे. तुम्हाला खूप मिस करतात, कारण काय झालं, तुम्ही जात नाही त्यामुळे त्या जांभया मोजू शकत नाही. आता हे त्यांनी सांगितलेले ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, आमच्या ताईंनी सांगितलं की काळजी घेत नाही. आमच्या आईंचं हेच म्हणणं असायचं. ते म्हणायचे तू स्वतःची काळजी घे जा. सगळ्यांकडे बघती पण स्वतःकडे बघत नाही. तर त्यांचं ते म्हणणं बरोबर आहे. नाही, कारण कसं आहे, तुम्ही सुदृढ तर घर छान, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. आणखी दुसरं बाकीच्या? नाही, मैत्रिणींना फोन कमी करते पण करते. बरोबर. खरंय खरंय खरंय. नाही, आणि करत जाईल तुम्ही. मिस्टरांबद्दल काय म्हणणं? नाही, ते कायम बाजूने असतात माझ्या. तुमच्याच बाजूने असतात म्हणजे चुकीच्या बाबतीत नाही, पण जे जे योग्य कराल तेव्हा ते कायम तुमच्या सपोर्टमध्ये असतात. बरोबर. बरं, आता या पुढच्या खेळात होणारी धावपळ आपण बघणार, आणि मिस्टर आमच्या वहिनींना किती बक्षीस मिळवून देणार तेही अनुभवणार. 1 ते 5 वस्तू आणल्या तर पहिलं बक्षीस, 6 ते 10 वस्तू आणल्या तर दुसरं बक्षीस, आणि 11वी वस्तू आणली तर तिसरं बक्षीस मिळणार. तयार आहात? तयार. सज्ज आहात? सज्ज. अक्षर आहे च. चिवडा चिवडा. 1 मिनिट 20 सेकंद झाली, 40 सेकंद राहिली. चिवडा चिवडा. चटणी आणा, चटणी.
छास. अरे गिरणीवर आहे, गिरणीवर. चटणी चटणी. 10, 9, 8, 7, 6. चटणी आणली तर चटणी. वेळ संपली. आधी आणायची ना. बरं सांगा आता काय काय आणलं. चपाती, 1, चहा पावडर, 2, चटणी, 3, चष्मा, 4, चमचा, 5, चार्जर, 6, चावी, 7. हे चाळणी, चहा चाळणी, चहा. 8, चप्पल, 9, चटई, 10, चिवडा, 11. चादर. अभिनंदन. अभिनंदन झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन झी मराठीकडून ही भेटवस्तू. आणि अभिनंदन झी मराठीकडून ही भेटवस्तू. आता चपाती भाजी संपवतो. आपण बघूया कोण जिंकणार आजच्या भागातली पैठणी. चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे. शहाजीरावांचं नाव घेते आदिश भाऊजींच्या पुढे. राम गेले राज्यावर, सीता बसली अंकावर. योगेश रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या मंचावर. आणि आता कोणाचं नाव बघूया. सुवर्णा संतोष ढोरे. नाव सांगा. सुवर्ण संतोष ढोरे. कुठे राहता तुम्ही. इंदोरी. घरी कोण कोण असतं. सासू सासरे जाव दीर मिस्टर. बरं आता आनंद वाटतोय ना. हो खुश आहात ना बघताना कार्यक्रम. हो. आता घरातलं कोण आहे सोबत. जाऊबाई आहे, सासू आहेत. सासूबाई आहेत. हा. बोलवा सासूबाईंना बाजूला. या सासूबाई या. या सासूबाई आहेत का तुमच्या सूनबाई आहेत. सासूबाई कसं वाटतंय सुनेचं नाव आलंय. खूप छान वाटते. खूप छान वाटतंय. हो. बरं बरं कसे आहे सून कशी आहे तुमची. खूप चांगली आहे आमची सून. सगळ्यांना मिळून मिसळून म्हणजे एकदम मस्त. हो ना. हो. दोघी बाहेर पडतं वाटतं फिरायला. असं पाहिजे सासू सून दोघी एकदम सोबत. आता बघूया या दोघींपैकी म्हणजे तुम्हाला आव्हान दिलेलं आहे त्यांनी तेव्हा आता कोण पैठणी जिंकणार बघूया. दोघींना या खेळामध्ये प्रत्येकी 10 संधी. इथून हा फुटबॉल चेंडू टाकायचा आणि समोर असलेल्या त्या वेताच्या बेंचवरती त्या बाकड्यावर जाऊन तो थांबला पाहिजे, स्थिरावला पाहिजे. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ज्यांना मिळणार आहे पैठणी. पहिली संधी तुम्हाला. 1, 2, 3, 4, 5 संधी झालेल्या आहेत. गुणसंख्या 4. 1, 2, 3. दोघींची गुणसंख्या 4, 4. 5, 6, 7, 8. 10 संधी पूर्ण झालेल्या आहेत. गुणसंख्या आहे 8. आणि आता 5 संधी तुमच्यासाठी. 5, 6, 7, 8. दोघींची गुणसंख्या 8, 8. 1 गुण महत्वाचा. शेवटची संधी. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. मिस्टरांसाठी
उपविजेत्या ठरल्या ढोरे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या रसाळ वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठण. अभिनंदन. इंदोरी मावळ या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.